नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, नवीन वर्ष आता काही दिवसातच सुरू होणार आहेत आणि या नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. म्हणजे गुरुवारी 1 तारीख असणार आहेत. अतिशय छान दिवस आहे. हा स्वामींचा वार आहे आणि या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा आणि नवीन बदल घेऊन येते. येणारा नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो यासाठी आपण अनेक काही सेवा, उपासना, संकल्प करत असतो. या दिवशी अनेक जण आपल्या कुलदेवीला किंवा कुलदेवतेला जात असतात. आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने, परंपरेनुसार आपण नवीन वर्षाचा पहिला दिवस घालवत असतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का, या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे काही संकल्प करतो किंवा जे काही उपाय करतो, त्यासोबतच आपण या दिवशी जे काही अन्न खातो, तर त्या अन्नाचा सुद्धा खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे. अन्न जे आहे तर ते पूर्ण ब्रह्म मानलं जातं आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काय खातो यावर आपली बुद्धी, नशीब ठरत असतं. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण काही भाज्यांचं, काही पदार्थांचं सेवन जर केलं तर येणारं वर्ष हे आपल्यासाठी संकटांना आमंत्रण देऊ शकते. यामुळे आपलं आरोग्य हे सुद्धा बिघडत असतं. तसेच या पदार्थांचं सेवन या दिवशी केल्याने आपल्या घरात आर्थिक समस्या या देखील येऊ शकतात. आता हे तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळे वाटेल, परंतु ज्योतिषशास्त्रात आणि आयुर्वेदशास्त्रात या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या नमूद केल्या गेल्या आहे. आणि म्हणून आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही या 3 भाज्या अजिबात खायच्या नाहीत आणि आपल्या घरात सुद्धा बनवायच्या नाहीत. नाहीतर संपूर्ण वर्ष तुम्हाला दुःख, दारिद्र्य भोगावे लागेल. तसेच घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल आणि घरात गरिबी येईल. तर अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या भाज्या सांगणार आहे तर ह्या भाज्या आपल्याला 1 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी चुकूनही सेवन करायच्या नाहीत. 1 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र असायला हवा. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे काही पदार्थ सेवन करतो त्याचा परिणाम आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर होत असतो. आणि आपल्या हिंदू धर्मात अशा काही भाज्या सांगितल्या जातात ज्या तामसिक वृत्तीच्या आहेत. आणि या दिवशी जर आपण तामसिक पदार्थ खाल्ले तर आपली विचार करण्याची शक्ती जी आहे तर ती कमकुवत होते, कमी होते. आणि यामुळे आपण नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चुकीचे निर्णय घेतो आणि याचा जो वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्याला संपूर्ण वर्षभर भोगावा लागत असतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे जीवनात नवीन अध्याय सुरू करण्याचा सुवर्ण क्षण असतो. हा दिवस केवळ कॅलेंडरवरचा बदल नसून तो नवीन स्वप्न, उद्दिष्ट आणि संकल्पांनी भरलेला असतो. आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही पदार्थांचं सेवन जे आहे तर ते चुकूनही करायचं नसतं. काही अशा भाज्या आहेत ज्या आपल्याला या दिवशी अजिबात खायच्या नाहीत. आता यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीत. बरेच जण नवीन वर्षाचा पहिला दिवस हा मांसाहार खाऊन साजरा करत असतात. परंतु या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एखाद्या निष्पाप प्राण्याची हत्या करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे आपल्याला आयुष्यभर, वर्षभर वाईट संकटांचा सामना देखील करावा लागू शकतो. आपल्या हातून काहीतरी पाप घडत आहे म्हणून चुकूनही आपल्याला हा दिवस मांसाहार खाऊन साजरा करायचा नाहीत. तसेच योगायोगाने या दिवशी गुरुवार आहे, त्यामुळे चुकूनसुद्धा या दिवशी तुम्ही मांसाहार हा करू नका.
आणि घरातच नाही तर बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला मांसाहार या दिवशी अजिबात करायचा नाही. त्याऐवजी तुम्ही घरामध्ये गोडधोडाचे पदार्थ जे आहेत तर ते बनवू शकतात. देवाला नैवेद्य दाखवून तुम्ही ते गोडधोड पदार्थ जे आहेत तर ते खाऊन हा नवीन दिवसाचा पहिला दिवस तुम्ही साजरा करू शकता. यानंतर पुढली भाजी आहे ते म्हणजे कांदा आणि लसूण. कांदा लसूण म्हटलं तर बघा, याशिवाय आपलं जेवण हे होतच नाही. आपण प्रत्येक भाजीमध्ये कांदा आणि लसूण हा वापरतच असतो, त्याशिवाय आपल्या अन्नाला चव येत नाही. परंतु शास्त्रानुसार कांदा आणि लसणाला तामसिक पदार्थ म्हणून ओळखलं जातं. या कांदा आणि लसणाची उत्पत्ती राहू केतूच्या रक्तापासून झालेली आहे. आणि या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सात्विक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर या दिवशी अति प्रमाणात कांदा आणि लसूण जर आपण खाल्ला तर आपल्या मनातील क्रोध जो आहे तर तो जास्त वाढतो, आळस वाढत असतो. आणि नवीन वर्षाची सुरुवात ही उत्साहाऐवजी तुम्ही आळस करण्यात किंवा तुमची चिडचिड होऊ शकते. तुम्ही जास्त प्रमाणामध्ये क्रोध देखील करू शकता. नवीन वर्षाच्या आपण मित्रांना हॅप्पी न्यू इयर अशा शुभेच्छा देत असतो, त्याऐवजी तुम्ही मित्रांसोबत घरामध्ये वाद देखील करू शकतात. या दोन भाज्यांमुळे आपल्यामध्ये जो क्रोध आहे तर तो वाढत असतो. यामुळे घरामध्ये कटकटी वादविवाद होण्याची शक्यतासुद्धा खूप जास्त असते. त्यामुळे बघा, तुमचं वर्षसुद्धा पूर्ण ताणतणावामध्ये जाऊ शकते. म्हणून या दिवशी तुम्हाला चुकूनही कांदा आणि लसूण जो आहे तर तो सेवन करायचा नाही. यानंतर पुढची भाजीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, ते म्हणजे कारले. आता कारल्याची भाजी का सेवन करायची नाही तर पहा, जेव्हा तुम्ही कारलं कापतात तेव्हा त्यातून कडवट असा वास येतो. आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्याला कडू भाजीने किंवा कडवट भाजीने करायची नाही, तर आपण वर्षाची सुरुवात ही गोडाधोडाने करत असतो. जेणेकरून आयुष्य हे आपलं गोड राहावं, आनंदाचं जावं, नात्यामध्ये कोणताही कटुपणा येऊ नये, यासाठी आपल्याला या दिवशी चुकूनही कारल्यासारख्या कडू भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नाही. कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जिभेवर कडू येणे म्हणजे संघर्षाला सुरुवात होण्यासारखं आहे. आणि यामुळे घरामध्ये क्लेश, नात्यांमध्ये दुरावा देखील येण्याची शक्यता ही खूप जास्त असते. आणि त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तोंड गोड ठेवा आणि कडू भाज्यांपासून दूर राहा, जेणेकरून पुढचं संपूर्ण वर्ष हे गोडव्याने भरलेलं राहील. आणि म्हणून आपल्याला ही भाजी जी आहे तर ती या दिवशी अजिबात सेवन करायची नाहीत. आणि घरामध्ये सुद्धा तुम्ही ही भाजी जी आहे तर ती बनवू नका. यानंतर पुढची भाजी आहे ते म्हणजे वांगे. अनेकांना वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी ही खूप आवडते. पण आपल्या शास्त्रात काही तिथींना, काही विशेष दिवसांना वांग खाणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे. या वांग्याला अशुद्ध भाज्यांच्या श्रेणीत काही ठिकाणी स्थान दिलं गेलं आहे. तसेच आपल्या शास्त्रात सांगितलं आहे की ज्या भाज्या कापल्यानंतर लवकर काळ्या पडतात त्या भाज्या नकारात्मक ऊर्जा लवकर शोषून घेतात. आणि वांग देखील तसंच आहे. जेव्हा आपण वांग्याला कापतो तेव्हा ते काही सेकंदातच पूर्ण काळं पडतं. म्हणून या दिवशी चुकूनही तुम्ही वांग्याच्या भाजीचं किंवा वांग्याचं सेवन जे आहे तर ते करू नका. त्याचप्रमाणे या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला अति जास्त प्रमाणामध्ये मुळा किंवा अशा भाज्या ज्या आपल्या पोटामध्ये गॅस वाढवतात त्या आवर्जून टाळायच्या आहेत. कारण शरीरात वायुदोष वाढला की माणसाला अस्वस्थ वाटतं आणि यामुळे माणूस हा चिडचिड करायला देखील सुरुवात करतो. म्हणून या दिवशी तुम्ही मुळा किंवा गॅस तयार करणाऱ्या भाज्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे टाळायच्या आहेत. तर ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत. आता अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून खाल्ल्या पाहिजे, जेणेकरून नवीन वर्ष हे आपल्या आरोग्याचं आणि सोन्यासारखं जाईल. तर पहा, या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त पिवळ्या पदार्थांचं सेवन करायचं आहे. कारण गुरुवार आहे आणि गुरुवार हा आपल्या स्वामींना समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी खास करून पिवळ्या वस्तूंना खूप जास्त महत्त्व आहे. पिवळ्या वस्तूंमध्ये सकारात्मकता ही खूप जास्त असते. यामुळे आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस देखील यायला सुरुवात होते. म्हणून या दिवशी तुम्हाला बघा, मुगाची डाळ, तांदूळ, तूप, पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाच्या सर्व डाळी, यासोबतच तुम्ही पांढऱ्या रंगाच्या गोष्टी देखील खाऊ शकता, ज्यामध्ये खीर असेल, दही भात याचा समावेश करा.
कारण पहा, पांढरा रंग जो आहे ना तो शांतता आणि चंद्राचं प्रतीक आहे, ज्यामुळे तुमचं मन वर्षभर हे शांत राहील आणि तुमची विचार करण्याची क्षमता जी आहे तर ती खूप जास्त तीव्र राहील। सोबतच या दिवशी तुम्ही केळीचं सेवन सुद्धा आवर्जून करायचं आहे, कारण या दिवशी केळी हे फळ खाणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे। आता त्याचबरोबर या दिवशी काय करावे आणि काय करू नये, कारण फक्त भाज्या किंवा वस्तू बघण्यानंच नशीब ठरतं असं नाही, आपलं आचरणावर ते ठरत असतं। म्हणून तुम्ही या दिवशी काही नियमांचं पालन देखील करायचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, जास्त वेळ झोपून राहायचं नाही। उठल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे, देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायच्या आहेत आणि शक्य असेल तर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात तुम्हाला जाऊन यायचं आहे, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, देवी देवतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। कारण वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये आशीर्वादाची खूप जास्त मोठी शक्ती असते आणि याच गोष्टी आपल्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतात। त्यामुळे आपल्याला या दिवशी घरातील आई-वडिलांचं, वडीलधाऱ्या व्यक्तींचं, देवदेवतांचं दर्शन आवर्जून करायचं आहे। दिवसाची सुरुवात ही तुम्हाला गोड पदार्थ खाऊनच करायचे आहेत। मग तुम्ही ते गूळ खाऊ शकतात, साखर खाऊ शकतात किंवा दही साखर तुम्ही खाल्ली तरी सुद्धा चालेल, जेणेकरून वर्षभर गोडावा हा टिकून राहील। तसेच या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना थोडंफार दान हे नक्की करा। पक्षी असेल, प्राणी असेल, गरजू व्यक्ती असेल, त्यांना थोडं का होईना दान तुम्हाला नक्की करायचं आहे। प्राण्यांची सेवा करा, तुमच्या घरी गाय असेल तर गोमातेला घास द्या किंवा पक्ष्यांना तुम्ही दाणे देखील टाकू शकता। या दिवशी चिमण्यांना पिवळे तांदूळ खाऊ घालणं अतिशय शुभ मानलं जातं, यामुळे ग्रहांचे दोष जे आहे तर ते दूर होतात आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते। तसेच या दिवशी आपल्या घराची जास्तीत जास्त स्वच्छता करा, आपलं घर हे स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा, कारण जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं। म्हणून आपल्या घरात वर्षभर लक्ष्मी नांदावी यासाठी आपल्याला आपलं घर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे। या दिवशी चुकूनही कोणाशीही वादविवाद करू नका, भांडण करू नका, यामुळे वर्षभर आपल्या मागे कटकटी लागत असतात। या दिवशी चुकूनही नखे कापू नये, केस कापू नये, कारण या दिवशी केस कापणे आपल्या शास्त्रामध्ये अशुभ मानले गेले आहे। तसेच या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका, नाहीतर आपल्याला वर्षभर इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असते आणि जर आपण इतरांना पैसे दिले तर आपल्या घरातून लक्ष्मी ही देखील बाहेर जाऊ शकते। म्हणून चुकूनही पैसे घेणे किंवा देणे या दिवशी आवर्जून टाळावे। सोबतच या दिवशी कोणाचाही अपमान किंवा अनादर देखील तुम्हाला करायचा नाही। तसेच या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये जुनी तुटलेली भांडे, केर कचरा किंवा सतत रडणं, दुःख व्यक्त करणं, जुन्या गोष्टींची आठवण काढणं यासारख्या गोष्टी तुम्ही या दिवशी चुकून सुद्धा करू नका, नाहीतर पुन्हा घडलेल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या मागेच येत असतात। म्हणून या दिवशी चांगलीत चांगली गोष्ट तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे या दिवशी चुकूनही कोणाशी खोटं बोलू नका। सत्याने केलेली सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल आणि सोबतच या दिवशी चुकूनही दिवसा झोपू नका, नाहीतर आपल्यामध्ये आळस जो आहे तर तो वाढतो, आपलं नशीब थकत असतं, आपलं शरीर थकत असतं। त्यामुळे हे काही नियम जे आहेत तर ते आपल्याला नक्की पाळायचे आहेत। आपल्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।